आजच्या व्हिडिओमध्ये आपण ChatGPTचा कसा वापर केला जातो हे पाहणार आहोत. अगदी लहान मुलापासून मोठ्या वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा ChatGPTचा वापर करू शकतो. घरी बसून काम करणाऱ्या आपल्या गृहिणी, आपल्या बहिणी ह्यासुद्धा खूप छान पद्धतीने ChatGPTचा वापर करू शकतात. आजकाल सर्वच जण सोशल मीडिया यूज करतात. टेलिग्राम असो, इंस्टाग्राम असो, तर इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचे असतील तुम्हाला किंवा तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल, तर त्यासाठी जरी तुम्हाला काही पोस्ट बनवायचे असतील तरीसुद्धा त्या पोस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा बनवायच्या असतात. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर इथे आपल्याला ChatGPT असं टाईप करायचं आहे. chatgpt.com एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला ChatGPTची वेबसाईट मिळेल. ChatGPTवरती अकाउंट उघडणं फार अवघड काम नाही आहे. तर आपण बघूयात की ChatGPTचा वापर कसा होतो. तर ChatGPT तर ओपन झालेला आहे. माझं ऑलरेडीच इथे मी अकाउंट बनवलेलं असल्यामुळे मला इथे दिसत आहे. तुमच्या जरी फोनमध्ये जो काही तुमचा ईमेल ID असेल त्याच्याद्वारे तुम्ही इथे ChatGPTवरती ॲटोमॅटिक येऊ शकता. तुमचं अकाउंट इथं दिसल्या जाईल. इथे चॅटमध्ये आपण लिहू शकतो किंवा ChatGPTला आदेश किंवा कमांड देऊ शकतो. तर यामध्ये आपण इंस्टाग्रामसाठी जर तुम्ही पोस्ट बनवत असाल तर इंस्टाग्रामसाठी पोस्ट हवी आहे असं सांगू शकता आपण त्याला. इथं लिहायचं आहे इंस्टाग्रामसाठी मला एक पोस्ट बनवायची आहे. ती पोस्ट कशाबद्दल असेल हे तुम्ही सांगून द्यायचं आहे. तुम्हाला कशी पोस्ट हवी आहे किंवा तुम्हाला काही हिंदी कोट्स किंवा मराठी कोट्स सुविचार वगैरे लिहायचे असतील तरी तुम्ही इथं लिहू शकता. इथे सांगू शकता मला एक सुंदर असा सुविचार द्या. आणि इथे ॲरो जो आहे हा वरती दिलेला बाण त्याच्यावरती क्लिक करा. इथे खूप तुम्हाला सुविचार दिसले जातील. त्यांनी दिलेले आहेत बघा, जवळजवळ 5-6 सुविचार दिलेले आहेत. त्यापैकी तुम्ही कोणतं तुम्हाला आवडेल तर सिलेक्ट करून घ्या आणि ते कॉपी करून घेऊन असं इथे पुन्हा पेस्ट करा आणि सांगा मला पोस्ट बनवून द्या इंस्टाग्रामसाठी. इथे आपण हा सुविचार घेतलेला आहे कॉपी करून आणि इथे आपण कमांड देतोय म्हणजे हा प्रॉम्प्ट ChatGPTवरती आपण सेंड केलेला आहे. बघा आता हा आपल्याला सुविचार किंवा सुविचारची एक पोस्ट बनवून देईल. थोडंसं लोड होत आहे. एक मिनटामध्ये ही पोस्ट बनवली जाईल. थोडासा लोड घेईल. इथे थोडासा लेट लागत आहे पण लगेच होऊन जाईल. तुम्ही बॅक जायची काहीही गरज नाही. बॅक न जाता इथेच तुम्ही थांबा थोडा वेळ. ही पोस्ट बनवणं चालू असल्यामुळे थोडासा लोड घेत आहे. हे बघा किती सुंदर असं हे इंस्टाग्रामसाठी पोस्ट त्यांनी बनवून दिलेले आहे. जर तुम्हाला हे पाठीमागचं जर बॅकग्राऊंड जरी तुम्हाला बदलायचं असेल तरी तुम्ही इथे AIला सांगू शकता की मला हा पाठीमागचा बॅकग्राऊंड बदलून द्या
जसं की तुम्हाला कृष्ण हवा असेल की कृष्णाची इमेज हवी असेल पाठीमागे किंवा बुद्धांची किंवा बाबासाहेबांची किंवा अन्य कोणाचीही तुम्हाला जरी इथे विठ्ठलाची असो तुम्हाला ही जर पोस्ट बनवायची असेल पाठीमागचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला चेंज करायचं असेल तरीसुद्धा आपण AI सांगू शकतो. तर आता मी इथे पाठीमागचं बॅकग्राऊंड तुम्हाला चेंज करून दाखवते. तर इथे कमांड मी देते, इथे प्रॉम्प्ट देते मी AI मला बॅकग्राऊंडमध्ये विठ्ठलाची इमेज किंवा बॅकग्राऊंड हवा आहे असं लिहूया. बॅकग्राऊंड द्या. आता इथे आपण कमांड देतो, हे बघा. मला खरं तर वरची इमेज फार आवडली आहे. फार छान पोस्ट आहे बघा, किती छान सुविचार आहे. स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू झाला की जगाला बदलण्याची गरज उरत नाही, कारण खरी क्रांती आपल्या आत घडते. छान आहे हा सुविचार. इथे प्रोसेस चालू आहे, बॅकग्राऊंड चेंज करून येईल आपल्याला. आणि थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल इथे. तुम्ही ही इमेज किंवा ही तुम्ही जे इंस्टाग्रामसाठी पोस्ट बनवू शकता असेच रोज नवनवीन. जर तुम्हाला यूट्यूब चॅनेल कसा बनवायचा असेल किंवा तुम्ही ईमेल ID काढायचा कसा हे जरी जाणून घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी तसा बनवेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपण अशाच नवीन माहिती या चॅनेलवरती मी तुमच्यासाठी अपलोड करत असते, तर चॅनेलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. आता इमेज लोड होती आपली बघा. हे बॅकग्राऊंड कसं चेंज होऊन आलं आहे. तर तुमच्यासाठीच मी हा एकदा दाखवला आहे विठ्ठलाची इमेज कशी बदलू शकता. किंवा तुम्ही पाठीमागचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला आणखीन कोणती इमेज हवी असेल किंवा गार्डन हवे असेल, निसर्गरम्य तुम्हाला जर चित्र हवं असेल पाठीमागचं बॅकग्राऊंड म्हणजे, तर तुम्ही तसंही AI इथे सांगू शकता. सर्व भाषामध्ये AI काम करतं. आपल्या मराठी सोप्या भाषेतसुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत इथं ChatGPTशी बोलू शकतो. तर ही डाउनलोड करून तुम्ही अशी इथे याच्यावरती क्लिक केलं तर इथे ऑप्शन दिसतो असं डाउनलोड इमेज करा आणि तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती ही पोस्ट करू शकता. दररोज सकाळी असो किंवा तुम्हाला अन्य काही तुमचे पोस्ट बनवायचे असतील तर तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथं अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत कोणीही ChatGPTचा सहज आणि सोप्या पद्धतीने उपयोग करू शकतं. फार काही अवघड नाही आहे. तुम्ही अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला यूज करता येईल अशा गोष्टी ChatGPT असो किंवा अन्य कोणते ॲमेझॉनवरचे प्रोडक्ट असो, फ्लिपकार्टचे प्रोडक्ट असेल तर त्याबद्दलचे सुद्धा मी व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहील. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सांगा कमेंट करून. आणि जर तुम्हाला ईमेल ID बनवायचा कसा हे माहीत नसेल तर तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ घेऊन येईल. जर तुम्हाला यूट्यूब चॅनेल बनवायचं असेल तर तेही कमेंट करून सांगा. मी यूट्यूब चॅनेलसुद्धा कसं बनवतात ते सुद्धा मी त्याबद्दल एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. तर आपण इथेच थांबूया. व्हिडिओ फार मोठा होत आहे. धन्यवाद.